नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय किती महत्त्वाचे। आताची जी काही पोलीस भरती झाली 2026 ची, त्या परीक्षांचे प्रश्न जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येतील की बऱ्यापैकी प्रश्न हे गणित बुद्धिमत्ताचे विचारले होते। म्हणजे जवळपास सर्वच ठिकाणी 25-25-25 चा पॅटर्न होता। गणित बुद्धिमत्ताचे 100 पैकी 50 प्रश्न विचारण्यात आले होते। म्हणजे गणित बुद्धिमत्ता हे विषय पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आणि प्रश्नांची जर लेवल तुम्ही बघितली तर मागच्या भरत्यांपेक्षा प्रश्नांची लेवल थोडीशी अवघड होती। अगोदर सोपे ते अवघड प्रश्न विचारले जात होते, आता मीडियम ते अवघड प्रश्न या भरतीमध्ये विचारण्यात आलेले। भरपूर ठिकाणी अवघड अवघड प्रश्न सुद्धा गणिताचे विचारण्यात आलेले। आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ज्या विद्यार्थ्यांचे पीवायक्यू चांगले होते, मागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास ज्या विद्यार्थ्यांनी चांगला केला होता, अनालिसिस चांगलं केलं होतं, त्यांना गणित बुद्धिमत्तामध्ये त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे। कारण बऱ्यापैकी प्रश्न हे रिपीटेड होते जसेच्या तसे, काही प्रश्नांच्या कन्सेप्ट जशाच्या तशा रिपीट होत्या, पॅटर्न रिपीट होता। मग हे सगळं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्तामध्ये त्याची मदत होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती होणार आहे की नवीन जे काही विद्यार्थी पोलीस भरती करणार आहे त्या विद्यार्थ्यांनी गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे। जुने विद्यार्थी सुद्धा गणित बुद्धिमत्तामध्ये सिली मिस्टेक कळत असतात, त्यांचे सुद्धा 2-2 4-4 प्रश्न चुकत असतात। मग त्यांनी त्या चुका कशा पद्धतीने सुधारल्या पाहिजे, कसा सराव केला पाहिजे, या संबंधित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। जे विद्यार्थी पोलीस भरती करताय त्यांना हा व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा आहे आणि नव्याने जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांना तर नक्की शेअर करायचा आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं पोलीस भरतीमध्ये कशा पद्धतीने नियोजन करायचं, कशा पद्धतीने तयारी करायची जेणेकरून आणि गणित आणि बुद्धिमत्ताचे आपले विषय चांगले झाले पाहिजे, त्यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळंच महत्त्व मी इथं ज्याला देणार आहे ते म्हणजे आपले पीवायक्यू। मागचे झालेले जे काही प्रश्न आहे गणित बुद्धिमत्तासाठी ते अतिशय महत्त्वाचे असणार आहे। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्यापैकी प्रश्न हे जसेच्या तसे रिपीट होते। म्हणजे मागच्या भरत्यामध्ये जसे प्रश्न विचारले होते सेम ॲज इट इज, किमती चेंज न करता, पॅटर्न चेंज न करता जसाचा जसा प्रश्न तिकडून उचलला आणि या भरतीमध्ये भरपूर ठिकाणी विचारण्यात आलं, असं भरपूर प्रश्नांमध्ये झालेलं आहे। त्याचबरोबर कन्सेप्ट तर तशाच्या तशा दर भरतीमध्ये रिपीटच होत असतात। मागचे झालेले प्रश्न जर तुम्ही डिटेलमध्ये अनालिसिस केले, डिटेलमध्ये त्या ठिकाणी त्यांचा अनालिसिस करून सराव केला तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहे। फक्त आता रिसेंटच्या झालेल्या प्रश्नपत्रिका बघा, मागच्या 1-2 वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी तुम्हाला बघायच्या आहे। आता परीक्षेचा पॅटर्न जर आपण समजून घेतला तर बऱ्यापैकी असाच पॅटर्न असतो। गणिताचे 25 प्रश्न विचारले जात असतात, बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न, यामध्ये 1-2 प्रश्न गणिताचा शिल्लक असू शकतो, बुद्धिमत्ताचा 1-2 कमी असू शकतो। जीकेचे 25 प्रश्न, मराठीचे 25 प्रश्न, एखाद्या 2 ठिकाणी काय झालं, जीकेचे थोडेसे जास्त प्रश्न विचारण्यात आले, गणित बुद्धिमत्ताचे थोडेसे कमी आले, पण बऱ्यापैकी विचारलेलेच आहे, 45 ते 50 प्रश्न विचारलेले आहे। मग या 45-50 प्रश्नासाठी आपल्याला एक स्ट्रॅटेजी करावं लागणार आहे, चांगल्या पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे। कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत की त्या करून आपल्याला पैकीच्या पैकी तिथं मार्क मिळवता येईल, तर त्या सगळ्या तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण त्या मी आता तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, आपली नवीन पोलीस भरतीची जी काही टेस्ट सिरीज आहे यामध्ये 28 एप्रिलला आपली टेस्ट होणार आहे, सगळ्यासाठी मोफत असणार आहे। ही संधी तर बिलकुल मिस करू नका, कारण 28 एप्रिलला दुपारी 12 वाजता आपण एक टेस्ट घेणार आहे। ती टेस्ट सगळ्यांसाठी मोफत असणार आहे आणि त्या टेस्ट मध्ये जे पहिले 100 टॉपर येणार आहे त्या पहिल्या 100 टॉपरला आपण तब्बल 1 लाख रुपये, 1 लाख रुपयाची जे काही पुस्तक आहे ते एकदम मोफत देणार आहे। लक्षात घ्या, काय आलं लक्षामध्ये, समजलं सगळ्यांच्या की आपण 28 एप्रिलला एक टेस्ट ठेवलेली आहे। त्या टेस्ट मध्ये जे टॉपर येतील त्या टॉपरला आपले पोलीस भरतीचे जे नावाजलेले पुस्तक आहे ते पुस्तक आपण भेट म्हणून मोफत देणार आहोत। पण त्यासाठी तुम्हाला टेस्ट द्यावी लागणार, पहिल्या 100 मुलांमध्ये यावं लागणार आहे। पुस्तकं बघा कोणकोणती मिळणार, पोलीस भरती ग्रंथ जे टॉपिक नुसार दिलेलं आहे बघा ते पुस्तक मिळणार। त्यानंतर A to Z म्हणजे पांढरा घोडा पुस्तक, काळा घोडा, पांढरा घोडा, वर्दीचा राजमार्ग, या 3 पैकी एक पुस्तक मिळणार। आणि त्यासोबतच तुम्हाला चालू घडामोडी व पोलीस प्रशासन सराव प्रश्न संच आणि 4 माही करंट एक्सप्रेस असा 3 पुस्तकांचा एक सेट तुम्हाला दिला जाणार आहे। ज्या 100 विद्यार्थी आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 3 पुस्तकांचा एक सेट मिळणार आहे आणि सगळ्यांसाठी मोफत असणार आहे। फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जर पोस्टाने मागवायचं
घ्यायचं असले पुस्तकं तर 70-80 रुपये जे चार्जेस असतात पोस्टाचे तेवढे द्यावे लागणार, किंवा जवळच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही तशी माहिती देऊन डायरेक्ट ते पुस्तक घेऊ शकतात. पण टेस्ट देणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी टेस्ट द्यायची आहे. त्याचबरोबर मागच्या भरतीमध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी आपली बॅच होती बघा, स्वप्न खाकी बॅच. खूप जास्त, जवळपास 6,000 पेक्षा जास्त रिझल्ट आपल्या बॅचनं दिलेले आहे. मी फक्त बॅच बद्दल बोललेलो आहे. जर पुस्तकं बघितले तर असा कोणताही विद्यार्थी नाही की त्या विद्यार्थ्यांना आपले पुस्तकं युज केले नसेल. कारण पोलीस भरती ग्रंथ घटकनुसार असू द्या, A to Z असू द्या, प्रश्नपत्रिकानुसार सोल्युशन, किंवा जे सुरुवातीपासून तयारी करतायत त्यांनी वर्दीचा राजमार्ग या पुस्तकापासून सुरुवात केली होती, तर या सगळ्यांना त्या पुस्तकाचा फायदा झालेला आहे. नवीन आपली 1 मे पासून स्वप्न खाकी 2.0 बॅच सुरू होतीये. या बॅच मध्ये सगळी टीम बघा अजून नव्या जोमानं, नवीन उत्साहानं तुम्हाला शिकवणारे, सगळी टीम दर्जेदार शिकवणारे तुम्हाला, आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त रिझल्ट देणारी, जास्तीत जास्त पोलीस भरतीचे विद्यार्थी सिलेक्शन मिळवून देणारी जी काही बॅच असणार आहे ती स्वप्न खाकी 2.0 असणार आहे. यामध्ये होमवर्क नोट्स तुम्हाला देणारे, आपण टेस्ट सोडवायला देणारे, मार्गदर्शन लेक्चर्स तुम्हाला आठवड्यातून असणारे, अशा पद्धतीनं ही नवीन बॅच सुरू झालेली आहे. बेसिक टू ऍडव्हान्स, एकदम बेसिक पासून. नवीन विद्यार्थ्यांनी तर नक्की बॅच घेतली पाहिजे, कारण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळा सिलेबस तुमचा या बॅच मधून आपण कव्हर करून घेणारे. बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप डाउनलोड करायचे. आता बघा, जे विद्यार्थी नव्यानं तयारी करायचे त्यांनी काय प्लॅनिंग केली पाहिजे जेणेकरून गणित बुद्धिमत्तामध्ये चांगले मार्क येतील, आणि जुने विद्यार्थी त्यांचा कुठेतरी अभ्यास झालेला असतात, गणित बुद्धिमत्ताचे 2-4 प्रश्न चुकत असतात, पण कधी कधी ते 2-4 प्रश्नच आपला रिझल्ट घेऊन बसत असतात. कारण एका मार्कानं विद्यार्थी 30-30, 40-40 विद्यार्थी वेटिंगला असतात एका मार्कानं. मग त्या एका मार्काचं महत्व आपल्याला फायनल लिस्टच्या टायमाला कळत असतं. मग गणित बुद्धिमत्तामध्ये जर आपला तो 1 मार्क गेलेला असेल तर, कारण गणित बुद्धिमत्ता हातातले विषय, आणि तो 1 पण मार्क आपण जाऊ द्यायला नाही पाहिजे. जे मुलं सिलेक्ट होत असतात पोलीस भरतीमध्ये त्यांच्यापैकी 90% मुलं अशीच असतात की त्यांचं गणित बुद्धिमत्ता आउट ऑफ आहे, पैकीच्या पैकी एखादा चुकला तर चुकलेला असणार आहे, पण त्यांनी गणित बुद्धिमत्तामध्ये एकही क्वेश्चन चुकू दिलेला नाही. असेच मुलं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेले जास्तीत जास्त असतात, कारण हातातले प्रश्न आहे, हातातल्या कन्सेप्ट आहे, हातातले मार्क आहे, म्हणून पैकीच्या पैकी मार्क त्या ठिकाणी मिळवत असतात. आता नवीन विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, जुन्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, दोघांसाठी एक सगळ्यात महत्वाचं मी सांगणारे PYQ. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवा, कारण मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकामधून जसेच्या तसे प्रश्न रिपीट होता येते, त्याचा अनालिसिस रिपीट होते, अनालिसिस मधून एखादा प्रश्न येतोय, कन्सेप्ट तर जशा तशा रिपीट आहे. आजच्या मागच्या झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे का नाही, त्या प्रश्नपत्रिका तर वेगळ्या कन्सेप्ट मधून नाहीच आहे. फक्त एखादा प्रश्न विचारला होता मागच्या भरत्यामध्ये, सेम तसा आला, फक्त किमती बदलल्या, कन्सेप्ट तीच आहे, पॅटर्न तोच आहे, लेवल सुद्धा जवळपास सारखीच आहे. फक्त 25 पैकी 15-16 प्रश्न मागच्या लेवलचे, मागच्या वरती रिपीट आहे. 5-6 प्रश्न थोडेसे अवघड विचारलेले त्यांनी. ठीक आहे, मग त्यासाठी आपल्याला थोडासा अजून जोमानं अभ्यास करावा लागणार आहे. इथं बघा आपलं A to Z पुस्तक आहे बघा, पांढरा घोडा पुस्तक. या पांढरा घोडा पुस्तकामध्ये आपण प्रश्नपत्रिकानुसार अनालिसिस दिलेले आहे. 2022, 23, 24 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे, लवकरच अपडेट होऊन येणार आहे. रिसेंटच्या झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे 2026च्या, ते सुद्धा अनालिसिस सोबत या पुस्तकामध्ये ऍड होणार आहे. आणि गणित बुद्धिमत्ताची प्रॉपर तयारी करायची असेल तर मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका अभ्यासनं खूप जास्त गरजेचं असणार आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिकानुसार पाहिजे असला तर तुम्ही ना आपला जो काही पांढरा घोडा आहे A to Z सोल्युशन तो घेऊ शकतात. 1 ते 100 प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन दिलेलं आहे तुम्हाला. जेवढं महत्वाचं आहे तेवढंच दिलेलं आहे, जास्त फापट पसारा दिलेला नाही. जर तुम्हाला घटकनुसार सोडवायचं असेल, म्हणजे तुम्ही एखाद्या टॉपिकचं लेक्चर करताय आणि ते लेक्चर केल्यानंतर तो टॉपिक तुमच्या किती लक्षात बसला, तर तुम्हाला घटकनुसार प्रश्न सोडवायचे असले तर काळा घोडा घ्या. ग्रंथ भाग 2, ग्रंथ भाग 1 म्हणजेच आपला काळा घोडा प्रश्न संच, त्यामध्ये तुम्हाला घटकनुसार दिलेले आहे. आणि जे मुलं नव्यानं तयारी करत असेल, ज्यांना नव्यानं पोलीस भरतीची तयारी करायची सुरुवातीपासून, त्यांनी तर सुरुवात वर्दीच्या राजमार्गाने केली पाहिजे बघा. कारण वर्दीच्या राजमार्गामध्ये आपण GK एकदम डिटेलमध्ये जेवढं पोलीस भरतीसाठी महत्वाचं आहे तेवढं दिलेलं आहे, एकदम चांगल्या पद्धतीनं. मराठी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं दिलेले आहे. या पुस्तकाच्या बाहेर मराठीचा GKचा एकही प्रश्न त्या ठिकाणी जात नाही. आणि गणित बुद्धिमत्ता म्हणलं तर त्यासाठी वेगळ्या पद्धतीनं सराव जास्त तुम्हाला करावा लागत असतो, कारण गणित बुद्धिमत्ता इज इक्वल टू PYQ, त्यासाठीच मी लिहिलेलं आहे. मागचे झालेले प्रश्न गणित बुद्धिमत्तासाठी अतिशय महत्वाचे असणारे, GK साठी आणि मराठीसाठी नक्कीच तुम्ही वर्दीचा राजमार्ग घेऊ शकतात. आता बघा, सगळ्यात पहिले जे विद्यार्थी नव्याने तयारी करताय त्यांनी PYQ एकदा बघून घ्यायचे, मागचे झालेले प्रश्न एकदा बघा, प्रश्नांची लेवल बघा. आता रिसेंटच्या बघा, कारण कॉम्पिटिशन वाढते, तशा प्रश्नपत्रिका थोड्याशा अवघड यायला लागलाय, अवघड प्रश्न येत आहे. मग आपल्याला कळालं पाहिजे की टॉपिकचे प्रश्न कसे येतात अवघड, कोणकोणते टॉपिक परीक्षेला विचारले जात आहे, तर त्या टॉपिकची एकदा लिस्ट बनवा, तुमचा सिलेबस स्वतः काढा.
मागच्या सर्व जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका घ्या, त्यामधून टॉपिक एकदा सगळे काढून घ्या. त्यापैकी तुमचे किती टॉपिक कव्हर आहे किंवा तुम्हाला काहीच येत नाही, तुम्ही शून्य आहे, तो सगळा डाटा एकदा व्यवस्थित लिहून काढा सगळ्यांनी. ठीक आहे. म्हणजे पीवायक्यू कशासाठी बघा म्हणलं मी, की एकदा सुरुवातीला पोलीस भरतीला विचारतात काय हे तुम्हाला कळालं पाहिजे. पोलीस भरती नेमकी काय असते हे तुम्हाला कळालं पाहिजे. मग त्यासाठी काय करा, सगळ्यात महत्वाचं आधी पीवायक्यू बघा. आणि जुन्या विद्यार्थ्यांना पीवायक्यूचं सांगायची गरजच नाहीये, त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये पीवायक्यूला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचंय. आता जशी जशी पोलीस भरती जवळ येईल का नाही तशी तशी जुन्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, पीवायक्यूची मदत घ्यायची. पण आता जुने विद्यार्थी काय करतील, जे अवघड टॉपिक त्यांच्या अभ्यासाचे राहिले होते, मागच्या भरतीमध्ये सिलेक्शन कशामुळे हुकलं, कोणत्या टॉपिकमुळे उठलं, मग गणित बुद्धिमत्तामध्ये रेल्वे टॉपिक अवघड गेला, त्याच्यावरचं उदाहरण जमलं नाही, कामकाळ टॉपिक अवघड जात असतो, नळ आणि टाकी अवघड जात असतं, भूमितीच्या संकल्पना क्लिअर नसतात म्हणून भूमितीचे प्रश्न चुकत असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एकदा नोट डाऊन करून ठेवायच्या आहे आणि ते टॉपिक एकदा कव्हर करून घ्यायचे, क्लिअर करून घ्यायचे, सगळे टॉपिक कव्हर करून घ्यायचे जे तुमचे राहिलेले कव्हर करण्याचे, गणिताचे असू द्या, बुद्धिमत्ताचे असू द्या. ते कव्हर केल्यानंतर मग काय करायचं, त्या ठिकाणी थोडेसे सराव प्रश्नसंच सोडवणं, जास्तीत जास्त सराव करणं, प्रश्नपत्रिका सोडवणं, अशा पद्धतीनं तयारी करत राहायची आहे. नव्या विद्यार्थ्यांनी या पीवायक्यू वरून टॉपिक काढायचे. गणित बुद्धिमत्ताचे कोणकोणते टॉपिक परीक्षेला विचारतात, फक्त टॉपिकच नाही काढायचे, वर टॉपिक लिहायचा संख्या, मग संख्या टॉपिक मध्ये कोणकोणत्या कॉन्सेप्ट वरती प्रश्न आलाय, नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे, समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे, मूळ संख्या कोणती आहे कोणती नाही ते विचारलेले आहे, संख्यांच्या प्रकारावरती प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. या सगळ्या गोष्टी असं विश्लेषण करायचंय तुम्हाला, प्रत्येक टॉपिकचं विश्लेषण करायचंय आणि सिलेक्शन मिळवायचं असणार आहे तर तुम्हाला ते करावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. सिलेक्शन झालेले मुलं तयारी सगळेच करत असन, तुमचा 1-2 मार्कानं रिझल्ट राहिला असन, तुम्हाला दुःख वाटत असन, तुमच्या आई वडिलांना दुःख झालं असन, कारण आपल्या जवळची मुलं सिलेक्ट होतात, आपल्या सोबतचे असणारी मुलं सिलेक्ट होतात, आपल्या अकॅडमी मधले मुलं सिलेक्ट होतात, शेजारचे मुलं सिलेक्ट होतात, पण आपलं 1 मार्कानं राहतं, 2 मार्कानं राहतं, 3-4 मार्कानं आपण वेटिंगला राहतो, आपलं सिलेक्शन होत नाही, तर खूप दुःख होत असतं, ते मी समजू शकतो. कारण माझं सुद्धा सेम तसंच झालं होतं. 12वीला असताना मी एनडीएची परीक्षा दिली होती, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आर्मी अधिकारीसाठी एक पेपर होता असतो एनडीए म्हणून, तुम्हाला बऱ्यापैकी जणांना माहिती असेल. तो पेपर मी 12वीला असताना दिला होता, पेपर पास सुद्धा झालो होतो. म्हणजे कोणताही क्लास न लावता, गावाकडे अभ्यास करून, युट्यूबला लेक्चर करून, एक पुस्तक होतं माझ्याकडे छोटंसं, ते पुस्तक वाचून त्या ठिकाणी एनडीएचा पेपर मी क्रॅक केला होता. तो पेपर क्रॅक केल्यानंतर माझी इंटरव्ह्यू साठी निवड झाली होती. म्हणजे पुढचा स्टेप त्याचा इंटरव्ह्यू असतो, एसएसबी इंटरव्ह्यू म्हणून. 5 दिवस इंटरव्ह्यू चालत असतो, जगातला सर्वात अवघड मानला जाणारा इंटरव्ह्यू येतो. त्या इंटरव्ह्यू साठी माझी निवड झाली. त्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा बऱ्यापैकी झालं होतं, पण शेवटीला आल्यानंतर थोड्याशा काही मार्कानं माझं सिलेक्शन राहिलं इंटरव्ह्यूमुळे, किंवा माझा कुठेतरी अभ्यास कमी पडला असन, मेहनत कमी पडली असन, काही गोष्टी मला माहित नसन, कारण खेडेगावाकडे असल्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर नसतात. तिथं सगळा इंटरव्ह्यू हिंदीमध्ये होतो, काही इंग्रजीमध्ये होतो, काय प्रश्न विचारतात काय नाही, याचं सुद्धा मार्गदर्शन मला घेता आलं नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझं सिलेक्शन त्या ठिकाणी राहिलं. म्हणजे आर्मी अधिकारी होता होता थोड्या मार्काने मी राहिलेलो आहे, किती जवळून गेलेलो आहे. म्हणून मी तुमचं दुःख नक्कीच त्या ठिकाणी समजू घेतो. पण आपण नव्यानं उठायचं असतं, आयुष्य असतं, आयुष्य संपत नसतं एक रिझल्ट गेला म्हणून, परत तयारी करायची जोमानं. पण ठरवायचं, आता करणारे तर मन लावून करणारे आणि सिलेक्शन मिळवणारे. कारण आता आपल्याला काय वाटतं माहिती का, थोड्याशा मार्कानं राहिलं राव, थोडेसे मार्क शिल्लक असते तर बरे झाले असते, अभ्यास केला असता तर बरं झाला असता, शेवटच्या काळामध्ये आपण कोणाच्या लग्नाला नाही जायचं पाहिजे होतं, या सगळ्या गोष्टी टाळायला पाहिजे होतं. आता खूप काही वाटणार आहे तुम्हाला, पण ते सगळं डोक्यातून काढून टाका, डोकं फक्त शांत ठेवा. आता अभ्यास एका अभ्यास, सगळ्या गोष्टी मनातून काढून टाकायच्या. जसं रुटीन चालू होतं पहिले तसं रुटीन सुरू करायचं. थोड्या दिवसासाठी फ्रेश व्हा, इकडे तिकडे फिरून या, गावाला जाऊन या, मित्रांमध्ये जा, सिलेक्शन नाही झालं तरी नातेवाईकांकडे जाऊन या. ठीक आहे, 2-4 ठिकाणी फिरून या, ट्रिप करून या, एखादी सहल करून या एखादी, परत जोमानं अभ्यासाला लागा. जर पोलीस भरती करायची असेल आणि स्वतःच्या मनाला सांगा, आता मी करणार म्हणजे करणार आणि पोलीस बनूनच दाखवणार आहे, त्यावेळेसच मी तयारी करतोय. नाहीतर पहिल्यासारखं फापट पसारा चालू आहे, वाचणं हे ते करणं, असं पोरं करताय म्हणून करतोय, अकॅडमी मध्ये आहे म्हणून करतोय, इकडे याच्यामुळं त्याच्यामुळं, या सगळ्या गोष्टी आता बंद करा. कारण सिलेक्शन मिळवणं आता गरजेचं आहे. या भरतीच्या अनुभवामधून तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, या टॉपिक काढा, कोणकोणत्या कन्सेप्ट वरती प्रश्न येत असतो त्या कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहाव्या लागणार आहे. ठीक आहे, आणि सुरुवातीला एखादी बॅच करा तुम्ही ना, आपलीच करा असं मी म्हणणार नाही, जी दर्जेदार असणार आहे, जी तुम्हाला रिझल्ट मिळवून देणार आहे ती बॅच तुम्ही करा. कारण बेसिक ते ऍडव्हान्स बॅच जर तुम्ही केली, कोणत्याही सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्याला करा, त्याने एक बॅच केलेलीच असती जवळपास. कुठेतरी 1-2% मुलं अशी असतात त्यांनी पुस्तकातून अभ्यास केलेला असतो, सिलेक्शन केलेलं असतं, पण बेसिक ते ऍडव्हान्स एकतर त्यांनी पुस्तक वाचलेलं असतं, नाहीतर बेसिक ते ऍडव्हान्स बॅच केलेली असती.
मग तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांना अगोदर तेच करायचे. सुरुवातीला एकदा PYQ बघायचे, त्याच्यामधून एक अशी PDF काढायची, म्हणजे 4-5 पेजेस घ्यायचे, त्यावरती गणिताचा संख्या टॉपिक, कोणकोणते प्रश्न विचारतात, कोणकोणत्या कन्सेप्ट विचारतात, सगळं प्रत्येक टॉपिकचं काढायचंय. हे काढलं, ते काढल्यानंतर एक सुरुवातीपासून बॅच करायची आहे. म्हणजे बॅच एक जर तुमची कंप्लीट झाली 6-7 महिन्यामध्ये, तर बऱ्यापैकी अभ्यास त्या बॅच मधूनच कव्हर होतो. प्रश्न काय विचारतात, सगळ्या संकल्पना क्लिअर तुमच्या त्या ठिकाणी होतात. एवढी एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. दुसरं म्हणजे बेसिक पासून एकदा एक पुस्तक वाचून टाका, एकदा अभ्यास करून घ्या. एक तरी बॅच कंप्लीट झाली पाहिजे आपली. ठीक आहे, म्हणजे शेवटीला त्याचा फायदा होत असतो. नाहीतर शेवटीला आपल्याकडे प्रेशर येतं की आता कमी वेळ राहिला, आता नेमकं मी काय करू. पण आता वेळ आहे, आता शांतता आहे. शांततेच्या काळामध्ये जो घाम गाळत असतो ना, तो चमकत असतो पुढे जाऊन. तसं तुम्हाला चमकायचं असेल तर आता एखादी बॅच करा किंवा एखादं पुस्तक सुरुवातीपासून वाचा. सगळा सिलेबस एकदा वाचून काढा फक्त सुरुवातीला. सोपे टॉपिक आधी कव्हर करा, जे नवीन विद्यार्थी असेल ते. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरुवातीला करायच्या आहे. संपूर्ण अभ्यासक्रम एकदा बॅच मधून कव्हर करून घ्या. आपली जास्तीत जास्त रिझल्ट देणारी स्वप्न खाकी बॅच आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यामध्ये स्वप्न खाकी बॅचचा खूप मोठा हात आहे. त्यांना विचारा तुम्ही एकदा की कशा पद्धतीने शिकवल्या जाते काय. आणि आता तर त्याच्यापेक्षा अपडेटेड पॅटर्न असणारे, अपडेटेड PPT असणारे, शिक्षक सुद्धा आणखीन जोमानं उत्साहानं अपडेटेड असणारे तुम्हाला शिकवण्यासाठी. ठीक आहे, मग तशा पद्धतीची बॅच नक्की तुम्ही घेऊ शकतात. जुन्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सरावाकडे लक्ष द्यायचंय, रिव्हिजन जास्तीत जास्त करायचंय. प्रत्येक टॉपिक वाईज सराव करत राहा तुम्ही. आता जास्तीत जास्त गणित बुद्धिमत्तासाठी कोणकोणत्या कन्सेप्ट मला जमत नाही त्या एकदा नोट डाऊन करून ठेवा. कोणकोणते घटक माझे अभ्यासाचे राहिलेले, कोणकोणते घटक अवघड जातात, तर ते सगळे एकदा काढून घ्या, ते एकदा कव्हर करून घ्या. त्यानंतर मग जास्तीत जास्त रिव्हिजन करा. कारण तुमचा एकदा बॅच कंप्लीट झालेली असली, एकदा रिव्हिजन झालेलं असलं, तुमचं अभ्यास झालेला असला, थोड्याशा मार्कांनी राहिलेले असले, तर आता सरावच करायचा जास्तीत जास्त. आणि तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकतात मग. ठीक आहे, आतापासून प्रश्नपत्रिकाचा सवय लावली तर चांगलीच गोष्ट आहे. आठवड्यातून एक प्रश्नपत्रिका तरी सोडवा तुम्ही. आणि नवीन विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या भानगडीत सध्या पडू नका. एकदा एक बॅच कंप्लीट करून घ्या, सिलेबस कंप्लीट करून घ्या, जेणेकरून नंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. टेस्ट दिल्यानंतर सुरुवातीलाच टेस्ट दिली आणि 100 पैकी मार्क आले 30, 20, 22, 25, 49, मग असं वाटतं पोलीस भरती हमारे बास की बात नाही है, मग तुम्ही देतात पोलीस भरती सोडून. असं नाही. ठीक आहे, मग त्यासाठी आधी एक बॅच कंप्लीट करा, एकदा सगळा अभ्यास कंप्लीट करा. त्यानंतर मग काय करायचं, टेस्टच्या मागे लागायचंय. पण सुरुवातीला या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायच्या आहे. आणि वेळेचं मॅनेजमेंट करा. एक टाइम टेबल बनवा स्वतःचा. टाइम टेबल 100% फॉलो होत नसतो. टाइम टेबल कोणाचाही 100% फॉलो होत नाही. पण थोडा का होईना त्यामधला मिस झाला तर झाला, पण 70-80% फॉलो करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या वेळेचं नियोजन करा. घरी बसून अभ्यास होत असतो आपला, लायब्ररी मधून जाऊन करा किंवा शेतामध्ये एखाद्या झाडाच्या खाली जाऊन बसले तरी तुमचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी प्रश्न पोलीस भरतीमध्ये गणित बुद्धिमत्ताचे रिपीट झालेले स्वतः तुम्ही एकदा बघून घ्या. मागच्या प्रश्नपत्रिका किती महत्वाच्या आहे ते तुमच्या लक्षात येणारच आहे. त्यानंतर कन्सेप्ट तर जसे तशा रिपीट झालेल्या आहे. म्हणून PYQ जेवढे चांगले करता येईल ना तेवढे चांगले करा. मी माझं वैयक्तिक मत सांगतो की मी PYQ जेवढे चांगले करणार तेवढा जास्त स्कोर मला मिळणार आहे. कारण बऱ्यापैकी गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न PYQ मधूनच येतात. PYQचा जास्तीत जास्त सराव करा, त्यावरून टॉपिकची लिस्ट बनवा आणि त्या टॉपिकचा अभ्यास करा डिटेलमध्ये. अजून जुन्या विद्यार्थ्यांनी अजून डिटेलमध्ये अभ्यास करा, पुढे एखाद्या परीक्षेसाठी कामा येईल तुम्हाला अजून चांगलं. ठीक आहे, 2-4 मार्कांचे राहिलेले ते त्यांना थोड्या अभ्यासाची अजून गरज आहे, पण त्यांचं डोसक्यातून हुकून जात असतं की बाबांनो काही लक्षात ठेवलेलं आहे जे पोलीस भरतीसाठी, ते लक्षातून जात असतं हळूहळू. मग त्यासाठी रिव्हिजन करत राहणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं नवीन विद्यार्थ्यांना आणि जुन्या विद्यार्थ्यांना नियोजन करायचंय. स्वतःचा टाइम टेबल बनवायचा आहे प्रॉपर. वेळेचं नियोजन महत्वाचं आहे. टेस्ट सुद्धा वेळेच्या नियोजनानुसार आली पाहिजे. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, काय वेळ द्यायचा, या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी 50 पैकी 50 मार्क मिळतील. आणि बुद्धिमत्तामध्ये पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन मिळवायचं असेल तर गणित बुद्धिमत्ता तुम्हाला पैकीच्या पैकी मिळवावं लागणार आहे. कारण जीकेचे प्रत्येकाचेच 2-2, 4-4, 5-5 प्रश्न चुकत असतात त्या ठिकाणी. मग जीके मध्ये कमी मार्क येतात. जीके मध्ये कमी मार्क आले तर इकडे गणित बुद्धिमत्तामध्ये बी कमी आले तर आपलं सिलेक्शन राहू शकतं. आपण परत मागे येऊ शकतो. परत मागे जायचं नसन, परत मागे यायचं नसन तर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि गणित बुद्धिमत्ता पैकीच्या पैकी मिळवून देतच असतं अभ्यास चांगला केला तर. त्यासाठी मग प्रॉपरली मॅनेजमेंट करायचं. एकदा सगळा सिलेबस कव्हर करून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, हळूहळू एक आठवड्यातून एक टेस्ट, आठवड्यातून एक टेस्ट. जेव्हा पोलीस भरती निघली तेव्हा मग रोज का एक टेस्ट सोडवा तुम्ही ना, 2 दिवसातून एक टेस्ट सोडवा. त्यावेळेस टेस्टला जास्त वेळ द्यायचा. नवीन विद्यार्थ्यांना तर टेस्टच्या भानगडीत बडायचंच नाही 6 ते 8 महिने.
नंतर टेस्टच्या भानगडीत पडायचं. पण जुने विद्यार्थी सरावासाठी करू शकतात. आपले पुस्तक मी तुम्हाला सांगितलेले आहे की आपला पांढरा घोडा प्रश्न संच आहे, यामध्ये 1 ते 100 प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे. सगळ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे तुम्हाला यामध्ये. आता अपडेटेड 2026 मध्ये जी भरती झाली त्या भरतीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका यामध्ये ऍड होऊन येणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला यामध्ये आपण देणार आहोत आणि येणाऱ्या भरतीमध्ये त्याचा फायदा होणार आहे. नवीन विद्यार्थी सुरुवातीपासून तयारी करत असेल तर आपला वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक नक्की घ्या. सुरुवातीपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं आहे. नक्की तुम्हाला या पुस्तकामधून फायदा त्या ठिकाणी होणार आहे. आणि ही टेस्ट कोणी मिस करू नका, कारण ही टेस्ट अतिशय महत्वाची आहे. या टेस्ट मधून तुम्हाला हे सगळे जे पुस्तकं मी दाखवले हे मोफत मिळवण्याचा चान्स आहे. मग चान्स सोडू नका, कारण टेस्ट मध्ये कोणतेही पैसे द्यायचे नाही. मोफत टेस्ट सगळ्यांना असणार आहे. त्या टेस्ट मध्ये पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही आले तर ह्या 3 पैकी 1 पुस्तक आणि ह्या त्यासोबत हे 2 पुस्तकं तुम्हाला असा एक सेट आपण देणार आहे. 1 लाख रुपयाचे पुस्तकं हे सगळे आपण त्या विद्यार्थ्यांना देणार आहे. कारण त्या ठिकाणी प्रत्येक पोलीस भरती करणारा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्वाचे असतात. आणि स्वप्न खाकी बॅच बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्यांनी कव्हर करून घ्या. नवीन उत्साहामध्ये नवीन बॅच आपण चालू केलेली आहे. सगळी टीम एकदम दर्जेदार तुम्हाला शिकवणार आहे. चांगल्या पद्धतीने गायडन्स तुम्ही करणार आहे. सुरुवातीला 2-3 डेमो लेक्चर तुम्ही करा, त्यानंतर नक्की तुम्ही बॅच घ्या. सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना विचारा की त्यांच्या सिलेक्शन मध्ये स्वप्न खाकी बॅचचा किती हात आहे, आपल्या पुस्तकांचा किती हात आहे, म्हणून ते नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे. स्वप्न खाकी बॅच घ्यायची असेल, टेस्ट सोडवायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करून ठेवा. त्या ऍप मधून तुम्ही नक्की सोडू शकतात. पोलीस भरतीबाबत कोणती अडचण असली तर नक्की कमेंटमध्ये विचारा. जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताय त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना सुद्धा ही महत्वाची माहिती कळाली पाहिजे. आणि गणित बुद्धिमत्ता मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तर PYQ अतिशय महत्वाचे. मागच्या झालेल्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. ठीक आहे. चला थांबूया आपण आता. जय हिंद.